स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान पात्र योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आणि हा शासन निर्णय तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल, म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल, मग त्यामध्ये तुम्ही श्रावण बाळ योजना किंवा विधवा महिला किंवा आजारी व्यक्ती किंवा दिव्यांग यापैकी कोणीही एक असाल तरी तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। कारण शासनाच्या वतीने शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे, GR आलेला आहे आणि GR नुसार योजनेसंदर्भात लाभार्थ्यांसाठी शासनाकडून आलेली आहे खुशखबर। दिव्यांग बांधवांसाठी, निराधारांसाठी, सर्वच निराधारांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे, महत्त्वपूर्ण निर्णय आहे, खुशखबर आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या प्रत्येक महिन्याच्या पैशाची अपडेट वेळच्या वेळी तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। सोबतच योजनेसंदर्भातले लहान मोठे बदल, अनुदान वाढी संदर्भात घेतले जाणारे सर्व निर्णय, या सर्वांची माहिती जाणून घ्यायची असेल वेळच्या वेळी तर त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। चला मग टाका सबस्क्राईब करून चॅनल सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अशी माहिती संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी। त्या अगोदर तुम्हाला ऑगस्टचे पैसे आलेले आहेत की नाही हे कमेंट करायचं आहे। जर पैसे मिळाले नसतील, या योजनेचे तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे DBT झालं नसेल तर तुमचं DBT ॲक्टिवेट करून घ्या, अन्यथा तुम्हाला पैसे जमा होणार नाहीत। पहा, महत्त्वपूर्ण माहिती आहे तुमच्यासाठी या ठिकाणी। जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी आहेत, आत्तापर्यंत तुम्हाला माहीत असेल तुम्हाला वेगवेगळे डॉक्युमेंट या योजनेसाठी द्यावे लागतात, वेगवेगळे डॉक्युमेंट तुम्हाला जमा करावे लागतात। तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहिलेले आहे की डॉक्युमेंट संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे, शासन निर्णय आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार आता तुम्हाला शिथिलता मिळालेली आहे कागदपत्रामध्ये तुम्हाला शिथिलता कोणत्या डॉक्युमेंट संदर्भात मिळालेली आहे, म्हणजे तुम्हाला आता या ठिकाणी जी शासनाकडून खुशखबर आलेली आहे ती कागदपत्रासंदर्भात आहे। तर काय नेमकी माहिती आहे प्रस्तावनेमध्ये तुम्हाला इथं दिसत आहे। तर विभागाच्या दिनांक 2/8/2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये विशेष योजनेअंतर्गत तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील जे लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला घेण्याची तरतूद आहे। तुम्हाला माहीत असेल उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यावा लागतो दरवर्षी, नवीन हा दाखला तुम्हाला सादर करावा लागतो नवीन आर्थिक वर्षानुसार। म्हणजेच कोणत्या, तर एप्रिल ते जून या कालावधीमध्ये तुम्हाला उत्पन्नाचा दाखला या योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला सादर करावा लागतो। सदर योजनेतील 50 वर्षावरील लाभार्थ्यांच्या अडीअडचणी विचारात घेऊन उत्पन्नाचा दाखला दरवर्षी न घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। 2019च्या शासन निर्णयानुसार ही बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि आता ती बाब प्रत्यक्षात आलेली आहे। म्हणजे 2025 मध्ये तो निर्णय प्रत्यक्षात उतरलेला आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत, 50 वर्षाच्या पुढील जे लाभार्थी आहेत, म्हणजे जर तुम्हाला 50 वर्ष पूर्ण झालेलं असेल तर हा शासन निर्णय तुमच्यासाठी लागू असणार आहे आणि तुम्ही या योजनेचे लाभार्थी असला पाहिजे। तर 50 वर्षावरील जे काही लाभार्थी आहेत या योजनेअंतर्गत, तर या योजनेच्या लाभार्थ्यांना, 50 वर्षावरील लाभार्थ्यांना जी उत्पन्नाचा दाखला दरवर्षी द्यायची जी अट होती, आता ती काही प्रमाणात शिथिल करण्यात आलेली आहे। म्हणजे आता इथे काय बदल झालेला आहे, तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तर द्यावा लागणार आहे, परंतु पहा दरवर्षी हा दाखला तुम्हाला देण्याची गरज नाही। तर आता तुम्हाला कधी उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील जे 50 वर्ष व त्यापुढील वयोगटातील लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला दरवर्षी न घेता वर्षातून एकदा, किती वर्षातून, तर 5 वर्षातून एकदा घेण्यास शासनाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। खूप महत्त्वपूर्ण निर्णय आहे। पहा, तुम्हाला समजलं असेल आता यावरून, या शासन निर्णयानुसार जे लाभार्थी आहेत 50 वर्षावरील, या लाभार्थ्यांना जो दरवर्षी उत्पन्नाचा दाखला द्यावा लागत होता एप्रिल ते जून दरम्यान, हा उत्पन्नाचा दाखला आता तुम्हाला दरवर्षी न देता 5 वर्षातून एकदा द्यायचा आहे। लाभार्थ्यांच्या
अनेक अडीअडचणी आहेत. 50 वर्षावरील व्यक्ती, ज्या वृद्ध व्यक्ती आहेत या व्यक्तींना वारंवार या दाखल्यासाठी म्हणा किंवा इतर कागदपत्रांसाठी तुम्हाला चक्रा मारावे लागत असेल, तुम्ही पाहिलेलं असेल. तर त्यामुळेच ही बाब शासनाच्या विचाराधीन होती की दरवर्षी न देता उत्पन्नाचा दाखला दर वर्षातून प्रत्येक वेळी एकदा न देता 5 वर्षातून हा दाखला आता सादर करावायचा आहे. नक्कीच त्यामुळे काही प्रमाणात का होईना कागदपत्रासंदर्भात शिथिलता योजनेच्या लाभार्थ्यांना 50 वर्षावरील लाभार्थ्यांना मिळालेली आहे. त्यामध्ये विधवा महिला असतील, आजारी व्यक्ती असतील, दिव्यांग बांधव असतील, या सर्वांना हा निर्णय या ठिकाणी लागू झाला पाहिजे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे पहा, 5 वर्षातून एकदा तुम्हाला आता उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल साईटवरती हा जो शासन निर्णय म्हणजे GR जो आहे तो तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला हा जर शासन निर्णय डाउनलोड करायचा असेल तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहण्यास मिळणार आहे. पहा, महत्त्वपूर्ण माहिती आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकता. सोबतच आत्तापर्यंत चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, महत्त्वपूर्ण माहिती या योजनेसंदर्भातली वेळच्या वेळी जाणून घेण्यासाठी. चला तर मग या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.